राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाबाबत नवे तपशील समोर आले आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार संशयित सुसाईड बॉम्बर डॉक्टर उमर मोहम्मद स्फोट होण्यापूर्वी तब्बल 3 तास एका पार्किंगमध्ये कारमध्येच बसून होता. त्याने या काळात गाडीबाहेर एक क्षणही पाऊल टाकले नाही. सीसीटीव्ही फुटेजनुसार हुंडई i20 कार नंबर HR 26CE7674 दुपारी 3:19 लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये आली आणि सुमारे 6:30 वाजता तिथून निघाली. म्हणजे जवळपास 3 तास उमर या गाडीतच बसून होता. तो कोणाची वाट पाहत होता की कोणत्या तरी आदेशाची वाट पाहत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाला. काही क्षणांतच परिसरात भीषण गोंधळ झाला. अनेक वाहने जळून खाक झाली आणि 9 जणांचा मृत्यू झाला. जखमींना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी स्फोटात वापरलेल्या i20 कारचा मागोवा घेतला असता कारचा मूळ मालक मोहम्मद सलमान याला पोलिसांनी अटक केली आहे. सलमानने ही कार देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. देवेंद्रने ती पुढे आमिर नावाच्या व्यक्तीला विकली. आमिरने ही गाडी तारिक जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी याला दिली. तारिकने अखेर ही कार डॉक्टर उमर मोहम्मद याला विकली. सध्या आमिर आणि तारिक या दोघांची पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेचा दुसरा धागा हरियाणाच्या फरीदाबाद येथे सापडलेल्या 2900 किलो स्फोटकांशी जोडला गेला आहे. या स्फोटापूर्वीच सुरक्षा दलांनी फरीदाबादमध्ये ही मोठी स्फोटके जप्त केली होती आणि त्या प्रकरणी 2 संशयित डॉक्टर मुझम्मिल शकील आणि डॉक्टर आदिल राथर यांना अटक केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या अटकेनंतरच उमर मोहम्मद घाबरला आणि पुरावे लपवण्यासाठी किंवा मिशन पूर्ण करण्याच्या उद्देशाने लाल किल्ल्याजवळच कार उडवली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की या स्फोटात अमोनियम नायट्रेट वापरले गेले होते. हेच स्फोटक फरीदाबादमध्येही जप्त झाले होते. उमरने आणखी 2 साथीदारांसह हा स्फोट घडवण्याची योजना आखली होती आणि गाडीत आधीपासूनच डेटोनेटर बसवण्यात आला होता.